हा पण ह्या भागामध्ये खूप आहे मॅडम. हो टेंभूण जे आहे त्याला फळं येतात. जेव्हा कोवळी फळं असतात ना त्याच्यामधल्या बिया काढून आणि ते धुवून बिया खाल्ल्या जातात. जेव्हा फळं तयार झाली तर ती मग जसं आपला चिकू आहे तसा चिकू सारखा फळं तयार होतात आणि ते खायसाठी वापर करतात. त्याच्यामध्ये जे डोळ्याचे विकार आहेत, डोळ्याचे गुणधर्म आहेत, त्याच्यामध्ये ते औषधी गुणधर्म चांगला आहे. बियाचं काय सांगितलं? ते कोवळ्या बिया पण खातात. जेव्हा कोवळ्या असते बी काढायची, धुवून घ्यायची आणि लई चविष्ट असते ती. दुसऱ्या ह्या झाडाचं वैशिष्ट्य असं असतो की सगळी जी आपली जंगली झाडं आहेत, वन झाडं आहेत, तर ती कुठलीही झाडं लावली तर ते आवाज देत नाही. पण याची थोडी एवढा तुकडा चुलीमध्ये टाकला का फडफड फडफड फड असा आवाज येतो. मोठा आवाज येतो त्याचा. असं याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे चुलीमध्ये शालीची फाटी कधी टाकत नाही. फार फार चटके बसतात आणि आवाज देते ती. आवाज येतो. आपण फटाके टाकतो तसा आवाज येतो. फटाक्यांसारखे बोलतो ना, मग पिंगे उडतात ते उद्योग करतात. वा. हे पक्ष्यांना आवडतात काही फळं आणि पाण्यात टेंभरूणची? कमी खातात. कमी खातात का? असं वाटतं मला. म्हणजे मला असं ते टेंभरूणची फळं आवडतात. काय आयडिया नाही मला. तेंदू ओके, तिकडचा तेंदू विदर्भाचा. बर. म्हणजे का आपण हे तेंदूलाच का वापरतात? म्हणजे बिडीच वापरायसाठी काय विशिष्ट त्याचं काय? सापटा आहे आणि तेंदू आहे. म्हणजे सगळ्या पानांच्या कदाचित तेव्हा विड्या करून बघितल्या असतील ना. हो. मग ह्याचं काय वैशिष्ट्य की ह्याची बिडीच म्हणजे चांगली लागते किंवा असं? चांगली लागत असेल म्हणून बाकीचे कॅन्सल केले असतील, हे कंटिन्यू ठेवलं. ऍक्च्युली बर असं काय हे नाही. तंबाखूचं जे हानिकारक हे आहेत बर. ते शरीरात जात नाही. म्हणजे विडीचं पान आणि ह्याच्यामुळे त्याच्यामुळे मग ते यूज करतात. म्हणजे पूर्वीचे आपले वृद्ध जे आहेत ते विड्या पितात पण त्यांना एवढा इफेक्ट होत नाही. पण सिगारेटने लगेच आपल्याला निकोटीन आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या ह्याच्यात फिल्टर करतं बॉडी. आणि मग ते जे काय आहे ते बरोबर ते चांगलं आहे. इथल्या लग्नात सुद्धा काहीतरी मी असं ऐकलंय की लग्न झाल्यानंतर पहिला विडीचा मान असतो मुलाला आणि त्यानंतर तू मग जा. तर ते हाईच आहे का विडी? हे सांगितलं एकाने मला. हे मान होते ते आता काही कमी केले. जसं की दारू पिण्याचा आणि हे दोन गोष्टी. हो ते म्हणलं की ते झालं की मग त्या मुलाला गावात त्या दिवशी स्वतःच्या हाताने भाकरी बनवणार, चिकन बनवणार, दारू वगैरे गावातले सगळे लोक देणार. एक घे पी आणि मग पुढं असं. बरोबर हे सांगितलं. बंद केलं. पान आहे ना ते चला